त्या लोकसभा सभागृहात पाहायचं दाखवायचं कारणच ते की तिथं अशी माणसं आपल्याला पाठवू लागतात की त्या सभागृहामध्ये कुठतरी वजन असलं पाहिजे की देशाचं पंतप्रधान परत कोण होणार आहे, कोण होणार आहे. आणि आता मला विरोधात जाऊन करायचं. आणि अजितदादांच्या हातात हात धरला आणि आम्ही सांगितलं दादा, त्यांना काय सांगितलं भाई की आम्ही जरी तुमचं करत असलो तरी आमच्या शहराचे प्रश्न सुटले पाहिजे. 13 मेला होत असणाऱ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगर शहराचा मेळावा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष संपतदादा बाळासकर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याकरता मी आता नाम उल्लेख परत कोणाचा वेळ घेणार नाही, कारण भरपूर नाव आहेत या मेळाव्याकरता ज्यांच्याकरता आज हा मेळावा आयोजित केला गेला. अशा आपल्या नगर दक्षिणेचे लोकप्रिय खासदार आणि आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांचं मी या मेळाव्याच्या निमित्तानं ते आज आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झाले. त्यांचं आपल्या सर्वच उपस्थितांच्या वतीनं, तमाम नगरकरांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना सातत्याने माझे जरी ते वडील असले तरी आपल्या सर्वांना एक आधारबळ म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांनाच सातत्याने असणारं एक व्यक्तिमत्व आदरणीय काका, सर्व मान्यवर मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी. भोसले साहेबांचं नाव घेतो कारण त्याचा भोसले साहेब नॉन आपले आणि त्याला काय चार्ज कुठला नाही आपल्याला, हे तर तुमचं नाव घेतो भोसले साहेब गट आपल्या. पण आज आपण सर्व या भोसले लॉनमध्ये या ठिकाणी कार्यक्रम आज आपला आयोजित केला गेला. खरं तर लोकसभेची उमेदवारी ही आपल्याला खासदार साहेब गेल्या काही दिवसापूर्वी जाहीर झाली. जाहीर झाल्यानंतर तुमचा प्रचाराचा कार्यक्रम हा नगर दक्षिणेमध्ये प्रचाराच्या निमित्त आपली सुरुवात झाली आणि अगदी गाव पातळीवरती, एखाद्या वाडी वस्तीवरती, तर अगदी एखाद्या तालुका स्तरावरती असणाऱ्या नगरपंचायतीमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम संपर्क अभियान सुरू केला. खरं तर ज्यावेळेला तुम्ही खासदार झाले मागच्या 5 वर्षाला, आताच पांडुरंग साहेबांनी उल्लेख केला, रवी भाऊ त्यांनी तुम्ही मगाशी ऐकलं नाही, पण मगाशी मंत्री पांडुरंग साहेब यांनी मनोगत व्यक्त केलं शिंदेकर, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आता काही लोक म्हणतील तुम्हीच मागच्या वेळेला यांच्या विरोधामध्ये उभे होते, तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये भाषण करत होते आणि आम्ही नव्हतो करत, तेही आमच्या विरोधात करत होते, कारण की उमेदवारी कशी होती. आणि मग मंत्री पांडुरंग साहेबांनी काकांचे जुने सहकारी असल्या कारणानं त्यांनी सगळे विस्तृत माहिती दिली की त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता तुम्हाला उमेदवारी करावं लागेल. आणि काकांना देखील सांगितल्यानंतर काकांनी मला सांगितलं की तुला तो अर्ज भरायचा आहे, तो फक्त अर्ज माझ्या हातामध्ये गेलेला होता आणि तो अर्ज त्यावेळेला आपण तो भरला आणि अगदी 15-20 दिवसामध्ये सगळीच लोक आपण या नगर शहर सोडून प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचं काम उकळलं आहे. त्यावेळेला आपण सगळ्या मंडळींनी केलं होतं. तुम्ही जरी महिला असल्या तरी महिला देखील त्यावेळेस आजचा उन्हाळा आहे तसाच उन्हाळा मागच्या 5 वर्षात देखील होता. आपण सगळे लोक गावगाव वाडी वस्ती फिरत होतो आणि शरणी शेठ तुम्ही देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला की आपण सगळे लोक संपर्क करत होतो. आपला लोकसभा लढ्याचा काही त्यावेळेला प्रश्न उद्भवत नव्हता, पण त्यावेळेला पक्षाची परिस्थिती अचानकरित्या काही गोष्टी समोर आल्या आणि त्या प्रकारे करावं लागला. अजितदादांनी देखील मला सूचना केल्या की आम्ही सांगतो तेवढं आहे. पण जसं पांडुरंग साहेब तुम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केला की आपले नेते अजितदादा असल्या कारणानं आज पक्षच आहेत, चिन्हच आहेत आणि सूचनाही आपल्याला अजितदादांनी दिलेल्या आहेत. आणि म्हणून मागच्या वर्षी 2 जुलैला अजितदादा आपण सगळे अजितदादांना भेटलो. या राज्याचे पुन्हा महायुती सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्या माध्यमातून एक महायुती निर्माण झाली या महाराष्ट्रामध्ये. आणि महायुतीचा परिणाम आपण सर्व माता भगिनीपासून बालमित्रांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपण त्या महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर त्याचे परिणाम आपण पाहिले की मागच्या काही दिवसामध्ये आपल्याला 2 टप्प्यामध्ये प्राप्त झाला. तो 150 कोटीचा डीपी रोड करता आणि
आता 44 कोटी रुपये सगळ्या नगरसेवकांच्या सुचवल्या कामाप्रमाणे आणि हा 150 कोटीचा निधी 44 कोटीचा निधी आपण जर पाहिला तर 150 कोटीचा डीपी रस्त्यां करता आहे, 44 कोटी रुपयाचा नगरसेवकांनी सुचवल्याप्रमाणे अगदी त्यांच्या गल्लीबोळच्या कामांपासून अगदी प्राथमिक सुखसुविधांपर्यंत हा निधी पोहोचला. आणि म्हणून महायुतीमध्ये गेल्यानंतर याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. महायुतीमध्ये नसतं तर आपण आपलं राजकारण झालं असतं. विरोधामध्ये बोललं तर अनेक वेळेला मीडियाचे प्रतिनिधी आपल्याला उचलून पकडतात, पण त्याचा विरोधामधला हा प्रवास हा फार काळाचा नसतो. काही चुकीचं बोललं, कॉन्ट्रोव्हर्शियल बोललं तर 2-3 दिवस मनुष्य चर्चेमध्ये राहतो, पण चर्चेनंतर त्याचा ग्राफ पुन्हा खाली जातो. आणि म्हणून बरेच लोक काहीतरी मी कॉन्ट्रोव्हर्शियल बोललं पाहिजे, मोठ्या लोकांवर बोललं की आपल्याला प्रसिद्धी मिळते, पण आता रोज रोज करायला सर किती मोठ्या लोकांवर कोण कोण बोलणार. लोक नंतर त्याचा कटाळा येतो. लोक म्हणतात ते टीव्ही बंद करून टाक सकाळी, असं बरेच लोक सांगतात. नाहीतर चॅनल तरी बदल की असं अनेक वेळ आपल्याला पाहायला मिळतं. पण काही लोकांचं आता काय असतं, पोट त्याच्यावर चालतं, प्रपंच नाही, उद्योग व्यवसाय काय नाही, घरात भांडे बुंडे नसतात, पण देशाच्या राजकारणावरती चर्चा करायला मात्र ते सकाळपासून सुरुवात करतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो बाबा पहिले आपली घरचं बघ, काम धंदा बघ, काहीतरी व्यवसाय बघ, आणि त्याच्यानंतर तू देशाच्या राजकारणावरती ती चर्चा करण्याचं काम कर. आपल्याला कशी प्रगती येईल? आपल्याला जर प्रगती यायची असेल तर आपण आता व्हिडिओ क्लिप पाहिली. आता काही लोक आता सांगतील तसे आपल्याला व्हिडिओ क्लिप लागली म्हणतील मागच्या 5 वर्षी लावले ते व्हिडिओ म्हणतील. आता आपण बोललेलोच आहे ना, तर आपण विरोधात उमेदवारी केलीच आहे. पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला सांगतो की 5 वर्षातलं हे लोकसभा सभागृह आपण महाराष्ट्राने पाहिलं. त्या लोकसभा सभागृह पाहायचं दाखवायचं कारणच ते की तिथं अशी माणसं आपल्याला पाठवू लागतात की त्या सभागृहामध्ये कुठेतरी वजन असलं पाहिजे, तिथून उड्डाणपूल आणता आला पाहिजे, तिथून शहराच्या बाजूने जो 700-800 कोटी रुपयाचा रकमेचा आपल्याला रिंग रोड आणता आला पाहिजे. आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाचं पंतप्रधान परत कोण होणार आहे? कोण होणार आहे? आणि आता माणसाचा विरोधात जाऊन करायचं. आणि म्हणून अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे की जो पुन्हा त्या ठिकाणी मोदींच्या हाताला हात धरून आपल्या नगरकरता पैसा आणला. आणि म्हणून तो पैसा आज जसा आम्ही आजीदादांच्या हाताला हात धरला आणि आम्ही सांगितलं दादा, त्यांना काय सांगितलं भाई की आम्ही जरी आज तुमचं करत असलो तरी आमच्या शहराचे प्रश्न सुटले पाहिजे, आमच्या प्रत्येक समाज बांधवाचे, प्रत्येक वेगवेगळा जो समाज असेल, धर्म असेल, त्याचे कामं झाले पाहिजे. आणि म्हणून आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोठा निधी, प्रत्येक उपनगरामध्ये मोठं पॅकेज आज आपल्याला आजीदादांच्या माध्यमातून आलं. आणि म्हणून हीच स्कीम ही लोकसभेच्या माध्यमातून खासदार साहेब तुमच्या माध्यमातून तिथं तुम्हाला पाठवून की विकासाचं जे काम सुरू झाले ते आपल्याला पुढे चालू ठेवायचं. कारण की आज तुम्हाला मिळवायचं नाही का? तसं शिंदे सर मला कालच सांगत होते की त्यांच्या आजोबांचा प्रचार काकांनी आम्ही त्या काळामध्ये केला होता. आणि म्हणून ही सगळी टीम काम करत असताना आज तुमच्या सारखे लोक आज सक्षम आहेत. आणि मग एखादा सक्षम मनुष्य असला तर पुन्हा ज्यावेळेला एखादं काम मंजूर होतं त्या कामाला कुठेही चालू करायला अडचण येत नाही. आणि म्हणून या सगळ्या कामाचा वेग, गती ही देण्याचं काम त्या तुमच्या माध्यमातून या नगर दक्षिण भागामध्ये करायचं. आज आपण जर पाहिलं तर आता फक्त मागच्या बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे पांडवे साहेब आता आपल्या शहरामध्ये आपण काम करतोय, शहरामध्ये डीपी आपण करतोय. जवळपास आपला 90% प्रयत्न असतो की प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटीकरण करायचा. आणि मग खासदार साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही देखील आता हे गडकरी साहेबांना प्रयत्न करता तर जास्तीत जास्त कॉन्क्रीटीकरण करायचा कामाचा प्रयत्न करा. आणि म्हणून त्यांनी देखील प्रयत्न केला. आणि आज आपल्याला संपूर्ण रिंग रोड आज त्यांच्याच माध्यमातून आज शहराच्या बाजूने जी रिंग तयार होती ती सगळी कॉन्क्रीट करण्याचा प्रयत्न त्यांनी आज आपल्याला केला, आपल्याला पाहायला मिळतं. आज तालुक्याचा आपल्याला मार्ग सांगता येणार नाही, कारण तालुका स्तरावरती आम्ही अजून गेलो नाही की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये तुम्ही काय काय केलं. आज अगदी कर्जत जामखेडपासून पाहिलं तर राहुरीपर्यंत इकडं आपला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे. इथं शिरूरच्या गोंडदीपासून तर इकडे आपल्या संत भगवान बाबा गडापर्यंत आपला हा लोकसभा मतदारसंघ आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भौगोलिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर आज आपल्याला प्रत्येक काम तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आज तुमचं काम ते पोहोचेल आहे. आणि म्हणून पोहोचवत असताना सक्षम लोक त्याच्यामध्ये करता असणं गरजेचं असतं. आज नगरच्या बाहेर पडायचं म्हटलं तर नगर काळमार रस्ता असेल, नगर जामखेड रस्ता असेल, नगर दौंड रस्ता असेल, आज हे सगळे रस्ते आज तुमच्या माध्यमातून कुठेतरी काट टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. आता फक्त पाथर्डी रस्ता देखील आता मागच्या काही 6 महिन्यामध्ये पूर्ण दगड सुरू झाला.
आता फक्त राहिला तो आपला नगर शिर्डी मार्ग. त्याचं देखील आता टेंडर झाले. आता फक्त लोकसभेचं आचारसंहिता झाली की त्याही कामाला आपल्याला पुढे मागे सुरुवात झाली पाहायला मिळेल. त्यामुळे सगळे कामं ज्या होतात त्याच्यामध्ये सक्षम लोक त्या वरती खुर्चीवर देखील लागत असतात.